का म्हणता शांताराम भाऊ, निघला का चना गिना? कसा निघला? चना कापायचं काम आहे. चना पेरल्याबरोबर पाणी सुरू करून दिलं. बस 8 दिवसात तर निघला चना. तुमचा चांगलाच निघला असन. पाटलाचं का वाया जाते का? कुठं राजा, डुकरं त्रास देते ना. 2 दिवस तर जागलेला माणूस पाठवला, त्याच्याशिवाय कुठं जमते का? आमच्या इकडे डुकर आहे जास्त. आपल्या इकडे तर डुकरा गिकराचा काही त्रास नाही, त्याच्यामुळे जमून नाही तर जागलेलं जा लागत होतं रे बा. तुमचं बरं आहे, काही नाही. आम्हाला भाई डुकरं देते राजा त्रास. तर कसं, वावराच्या मागालाच पूर्ण जंगल लागून आहे, त्याच्यामुळे त्रास तर देतेच डुकरं. बाकी गहू घेऊ काय म्हणता, निघला का गहू घेऊ चांगला मग? गहूही निघला म्हणा, गहूही चांगलाच निघला बऱ्यापैकी. तसं काही नाही, चांगलाच निघला. कसं बदाम कसा ट्रेन आहे, चांगला हात बसून आहे त्याचा पेरणीवरगी. चांगला देते पेरून जरासा, त्याच्याच हातानं घेतला पेरून आता. निघला ना चांगला, बस तर मग का पाहायचं काम आहे तुमचं. माया राजा थोडासा गहू वाया गेल्यासारखा झाला. म्हणजे कसं घरचा टाकला होता थोडासा, ते तेवढा काही निघला नाही जास्त. थोडासा डाटडूट पेरा लागत होता, चुकलं मायावाला. घरचा पेरता तुम्ही, एखादी बॅग तर आणायची हो. घरचा पेरून का कवा निघते कवा नाही निघत. चाट बसते न मग कवा कवा. आता कसं आहे, दरवर्षी घरचाच टाकतो आणि ते निघते बरोबर, पण यावर्षी चाटच बसले थोडेसे. एक तर तुमचा फेकीवय आहे वाटते. थोडासा ट्रॅक्टरनं पेरला असता, दाटदूट पेर म्हणलं असतं त्याला. घरचा आहे तर तुम्ही ट्रॅक्टरनं नाही पेरला. ट्रॅक्टरचा जरासा निघते तरी. जाऊ द्या, आता जसं होईन तसं होईन आता. बरी शांताराम भाऊ भेटली तर काढा लागून जरासा पोराचा विषय. यावर्षी कसं उरकवायचं आहे त्याचा. अरे का म्हणता सुखदेव हो, कसे काय इकडं? तर काही नाही, तुझ्याकडे आलो तू शांताराम. माझ्याकडं का काम पडलं हो? आता पाटील तुम्ही करू शकता बा आपलं काम. अरे हो, पण काम तर सांगा हो. का वय सांगा ना, का विषय आहे तर एवढं काय आहे. हेच सांगासाठी आलो. मी म्हणत होतो आपल्या पोराचं यावर्षी उरकवायचं आहे. कसं वय होत आहे पोराचं, दुसऱ्या नादी नाही लागलं पाहिजे. कसं आहे, पोरायचं जास्त वय झालं तर मग अगं दुसरे कामं सुचते पोरायले. त्याच्यापेक्षा आता उरकून द्या बा म्हणतो. कसं कामधंद्याले आहे, द्या म्हणतो उरकून यावर्षी. पोराचं उरकवता का म्हणता का यावर्षी? पाहू ना मग, त्याच्यात काय. आता कसं आहे, दिवाळी झालीस, आता कसं तुळशीचं लग्न झालं, आता सोयरिका सुरू होतेच आता. कसं आहे, आता पोरी भेटणं कठीण झालं बरं. आजकाल काही पोरी भेटत नाही. लय पोरं आहे रिकामेस. 35-35, 40-40 वर्ष होत आहे, पण पोरी काही भेटू नाही राहिले. बरं आहे, लवकर करून टाका भेटत असन तर. त्याच्याच तर साठी वय शांताराम भाऊकडे येणं. शांताराम भाऊच्या लक्षात राहते पोरी, म्हणून तर आलो तुम्हाला विचाराले. पोरी आहे की म्हणा, पण कसं आहे, तुमच्या जवळ नाही हो राजा हो शेती. कसं आहे, शेती पाहिजे. शेती पहिले तर पोरीवाले शेती विचारते, मग बाकी सगळं. पोरगही तुमचं जरासं ट्रॅक्टरच चालवते. एखादी उद्योग पाणी दुसरा आणखी काही लावून दिला असता तर कसं पोरगी लवकर भेटून जात होती. एकटं ट्रॅक्टर तुमच्या स्वतःचा पाहिजे होता ना. आता दुसऱ्याच्या ट्रॅक्टर म्हणलं तर पोरी द्यायला थोडंसं हेच पाहिजे ना. हे झालं म्हणा. आता कसं मागच्या वेळेस तुम्ही एक विषय काढला दाखवला होता, आता ते तर फिसकलंच आपलं. तुम्ही 15 एकर डायरेक्ट शेती सांगून दिली त्याला, मग आमच्या बोकांडीवर आलं. तर तसा नका कर जावं यावेळेस, बरोबर पाहिजे आपलं. ते झालं म्हणा, तेवढं खोटं नाटक चालतच असते हो. त्याच्याशिवाय कुठं जमते का? जितकं खरं राहिलं ते तर गेलं वाया, मग ते तर झोटाच आहे नव्हे. काही नाही, 19-20 तेवढं चालून जाते, पण एकदमही नाही सांगायला जमत ना. पोरीवाले आता हुशार आहे, कुठं जमते का. कुठं नाट्याचा जमाना राहिला का आता, पहिलंच वय ती. पाहू ना पाहू, हा एक तशी पोरगी लक्षात. तुमचं पाहा, कसं पोरगी कसं पोरीकडले थोडेसे गरीब आहे. नाहीतर तुम्ही माणसानं असंच लग्न केलं, नाही तर तसंच लग्न केलं. पहिले पोरगी दाखवा तर हो, विषय तर दाखवा पहिले. त्याच्यानंतरची गोष्ट आहे लग्ना गिग्नाची, का खर्च का पाणी ते नंतरचा विषय आहे. पहिले पोरगी पाहिजे महत्वाचं आहे. जाऊ ना मग, पहिले तुमच्या पोराले विचारा का कसं आहे तर. एकदा कन्फर्म विचारून घेता येईल का कसं आहे तर पोराले. नाहीतर मग पोरग तन 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 करायचं वय. पोराचं काय वय झालंच ना. आपल्या मनानं आता करा लागेल. पोरग कसं म्हणणार आहे, काही म्हणत नाही तसं. पोरग तुम्ही फक्त पोरगी पहा चांगली, सांगा. बरं, मग मी पोरीकडल्याला सांगून देतो एक शब्द, असा असा विषय आहे बा. कसं रिकाम पण पाहून मग चालले जाऊ एक दिवस. पाटील चाल जा बरं, तुम्ही पण पाहिजे सोबत. टाकलं शांताराम ना मला मधात. अरे हो हो, पाहू ना, वेळ भेटला तर येऊन जाईन, काही विषय नाही त्याच्यात. तेवढं काम करा बा आपलं शांताराम भाऊ. कसं आहे, मग पोरी भेटत नाही बरं. आत्ताच लवकरात लवकर पाहिजे सुरू करावं लागते, तेव्हा कुठं जाऊन भेटन तर भेटत. तसा बदाम चांगला आहे म्हणा पोरगा. बरं पाहू ना, या मग तुम्ही या. तर परत सांगतो मग मी तुम्हाला. तिकडं कॉन्टॅक्ट झाला जसा पोरीकडं, तसं तुम्हाला सांगून देतो. चला शांताराम भाऊ, येतो आता वावरातून एक चक्कर टाकून. वावरात जा लागते. अरे चला ना मग, मी येतो ना तुमच्यासोबत. मी एक चक्कर मारून घेतो वावरात. तसंही रिकाम राहण्यापेक्षा वावरातून येणं बरं. चला चला मग चला.
का बे गण्या म्हण्या कामाला काही गेलं नाही का? काय गाव फिरत तू काऊन कुठं हिंडत आहे? तुले कामा नाही का? काऊन गेला नाही का ट्रॅक्टरवर? मालकानं का खेदून दिलं का तुले ट्रॅक्टरवरून? हे तसं गिसं काही नाही रे. आता का वाया झाल्या ना लोकांच्या. हरभरा चना पेरला पूर्ण, गहू पेरून टाकला लोकांना. आता कुठं राहिले ट्रॅक्टरचे कामं? यंदा मग उरकवणार आहे वाटते ते, असं ऐकण्यात आलं. माझ्या लग्नाची तुम्हाला पाहिजे चिंता बे? अगा चिंता राहणार नाही तर का? आलू वांग्याची भाजी न गपगप शिरा खायला भेटते मग. तसे आजकाल लग्न कुठं हो राहील लवकर लवकर. पण मग आम्ही गावातून 1-2 लग्न होत आहे. ते आहेच म्हणा, गावात लग्न नाही होत आहे आजकाल लवकर लवकर. ती कुठे भेटत आहे का बाबू? पोरी भेटणं आता कठीण झालं. कुठे 35-35, 40-40चे होत आहे तरी पोरी भेटत नाही. चौकात गोष्टी होत्या, कोणी आलते त्या वर्षी बदामचा उर्गवाचा आहे बा म्हणून. ते बाबा गे बा म्हणत होते बा, ऐकलं मी ना. अबे पोरी तर भेटल्या पाहिजे, पोरीच नाही तर कुठून माझ्या लग्न? शांताराम भावानी सरपंचासोबत तेव्हा बोलत होते, पण तेव्हा लग्नाचाच विषय चालू होता तिथं. ते का रे बा या वर्षी लावून इथं वावर वाल्याले चांगले चांगले वावर वाल्याले पोरगी नाही भेटताय. मी तर राजा ट्रॅक्टरच चालवतो नुसतं. मला कोण देणार आहे रे? त्याचं काय लोड घेते शांताराम भाऊ. ते सोरी का जोडून आता द्यायचे एक्सपर्ट PhD करून आहे त्यानी. तू त्याचा लोड न घेऊ. ते तर झालं म्हणा, त्याने तर कुठूनच कसाही जुगाड करते आणि काही खोटं नाटं सांगून देते सोयरी खोतपर्यंत. मग आपल्या बोकांडीवर येते पुढचे पाहुणे. माहित नाही का तुले? मागच्या वेळेस पाहुणे आलते तर बस का सांगलं होतं 15 एकर वावर आहे म्हणून. आणि दाखवायचं कुठं का जंगल फिरवायचं त्याले? होले का शांताराम भाऊ पण काही सांगून देते, मग आपल्या बोकांडीवर येते. अगं सोयरिकी जोडली तुही आम्हाला बोलावजो रे बा पहिले. आम्ही सोयरिकीचही नाही सोडत. तुम्हाला सोडून जाणार आहो का राजा? हो तुम्हाला तर न्यास लागते. कार्टून तुम्ही गावातले 2च जण आहे ना फक्त. तुम्हाला नाही नेलं कसं जमन? चला चला, तुम्ही रिकाम टवळेस आहे, गावात हिंडत राहता. मला काम आले का हो? चना टाकला कसा आहे 2 एकर. मग त्यानं गेलं तर जातो तर पाणी ओलीत करायचं आहे, पाणी द्यायचं आहे. जाणार वा, आम्ही का धरून ठेवलं तुले? जा जा बदाम भाऊ जा, आम्ही काय रिकाम टवळेस आहो राजा. जा तू काम कर जा. चला वेळ आहे तोपर्यंत पोरीवाले काढले जरासा कॉल तरी लावून द्यावं. का म्हणते का नाही तर विषय काढाच लागेल ना आता हाती घेतल्यावर. राम राम हो सोपाराम भाऊ. का म्हणता हालचाल तिकडली? काही नाही बा. का राजा हो, इकडं इलेक्शनचा पूर्ण माहोल होता चालू आजपर्यंत. बाकी काय होतं? बरं का म्हणता पीक पाणी की बरं आहे का? पीक पाणी की यावर्षी जरासं चांगलं आहे म्हणा. तेवढं काही नाही, बरं आहे सध्याचं तरी. एक विषय होता म्हणलं. सांगा ना का म्हणता सांगा. तुम्ही मागं म्हणे ना हो पोरीचं लग्न करायचं आहे बा म्हणून. तर पोरगा आहे बा म्हणलं आपल्या गावातच आहे. अरे हो का? हो करायचं होतं बा म्हणलं. तर कसं यावर्षी उरकून टाकावं कसं विचार चालूच आहे. मग कसं पाहिले की दाखवाले की आणू का पोराले? का कसं तर सांगा तुम्ही जसं म्हणसान तसं. बा हिशोबशीर असन तर आता तुम्हाला तर माहीतच आहे आपली परिस्थिती. आपल्या हिशोबात जर असन तर आणा बा, तसं काही विषय नाही आपला. सगळं हिशोबातच आहे म्हणा. मी पुढच्याही पार्टीला तसं चांगला आहे. अचानक अशी परिस्थिती आहे बा, तर कसं आणायचं नाही आणायचं ते सांगून द्या. येतो म्हणलं होतं नाही तर पाहिले. बरं चालते ना मग. केव्हा येतात मग फोन लावून द्यायचा, म्हणजे आम्ही बरोबर तयारीत राहतो. नाही तर आता कसं कामाचे दिवस आहे, 1-2 दिवस अगोदर बरोबर सांगून द्यायचा का कसं आहे तर. राजू का करते पोरगा गिरगा का करते? पोरगा गिरगा व्यवस्थितच आहे, त्याचं काही तेवढं लोड नाही. सविस्तर बोलूच ना आपण मग. एकदा असं भेटी काटी झाल्या तर बरोबर बोलणं होते. सांगतोच मग मी तुम्हाला. ठीक आहे मग. हो ठीक आहे, ठेवा. हो मी म्हणलं होतं आज शांताराम भाऊपाशी विषय काढला होता आपल्या पोराबद्दल. पोरगी गिरकी आहे का बा म्हणलं होतं एखादी. तर आहे म्हणे. तर कसं करायचं सांग मग. तर तुम्ही बदामला विचारलं का? पोराला तर विचारायचं एक वेळा का कसं आहे तर त्याच्या मनात. त्याला तर विचारायचं. त्याला का विचारायला लागते हो? आता एवढं वय झालं करून तर द्यास लागेल ना आपल्याला. आता नाही का अर्ध्या वयाचं झाल्यावर करून देतं का? काय म्हणे मग शांताराम भाऊ तुम्हाला? आहे म्हणे एक पोरगी. तर त्याने फोन घेऊन लावून मग आपल्याला सांगन का कसं आहे तर. त्याला विचारून दिवस घ्यायचा नाही घ्यायचा तर. आजकाल पोरी बिन नाही सापडत. मोठे हे राहते. असं आहे घरी तुमचं तसं नाही घरी. शेती आहे का असं आहे का? आपल्या घरी शेती नाही का कोण्या भरोशावर येणार आहे आपल्या पोराला पोरगी? तो नंतरचा विषय आहे ना. मग पाहता शेती पुढं. पहिले पोरगी तर पाहून घेऊ का कसं आहे तर. पाहू बाप्पा, याचं लवकर करूनच द्या लागते. नाही तरी माझे काम करू लय लंबा लाटतो. सकाळपासूनचं काम करावं लागते मला एकटीलाच. कायची गंभीर मीटिंग चालू आहे बाबा आई? अरे बदाम मी का म्हणलं होतं शांताराम भाऊपाशी विषय काढला आज मी तुझ्याच लग्नाचा. तर पोरगी आहे म्हणे. तर कसं मग सांगत तू. असं हा विषय आहे का? मला वाटलं कायची गंभीर चर्चा आहे तर. हो ना रे बापू, करून टाक ना आता. किती वय झालं ते? 30 वर्षाचा हो राहिला ना आता. आता का 40शीत करतं लग्न?
लवकर आली म्हणजे बरं राहते, कामागिमाला मदत होते मला. हो पण मी ट्रॅक्टरच चालवतो ना, एक तर बेरोजगार आहे. नुसतं ट्रॅक्टर चालवून आलवाऱ्याला कोण देणार आहे इथं, सांग बरं तूच. आता का होत नाही का ट्रॅक्टरवाल्याचे लग्न, ड्रायव्हरचे लग्न काही होत नाही? सांग आता बा तूच. बाबा तुमच्या विचारानं जर कोणी देत असेल पोरगी तर मी करायला तयार आहे. तेच म्हणलं होतं बाबू, ते विचार घ्यायचा होता तू का म्हणते तर. तसं मी शांतारामला सांगलं का म्हणते आता येईनच, त्याचा कॉल केली नसते त्यांनी बोलले असेल तर पोरीवाल्यासोबत. हो पण जे काही आहे ते खरं खरं सांगा म्हणा बा शांताराम भाऊले. त्याला मदत करता तुम्ही, मग त्यांनी काहीच्या काही सांगून देते मग ते आपल्यावर येते बिनफालतू. ते तसं नाही जमणार, ते पहिलेच सांगून द्या शांताराम भाऊले. हो ते बरोबर बोललो मी शांताराम भाऊ सोबत, आणि पाटील होती तिथं. ट्रुक 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 ते बघ आला वाटते शांताराम भाऊचा कॉल. थांब बोलतो का म्हणते का नाही तर. हा बोला शांताराम भाऊ, का म्हणता? काही नाही, ते मगांचाच विषय आपला लावला होता कॉल पोरीकडलेले. हो तर मग काय झालं सांगा ना, का म्हणे पुरीवाले? काही हरकत नाही म्हणलं त्यांनी. आता तुम्हाला जर चांगलं वाटलं ते या म्हणे, त्याला सांगून द्या म्हणे अशी अशी आपली परिस्थिती आहे म्हणून. मी म्हणलं चांगलं, म्हणलं व्यवस्थित सांगलं म्हणलं पहिले आधीच त्याला अशी अशी पोरी काढल्याची परिस्थिती आहे बा म्हणून. तर असे म्हणे बा आता आता आपल्यावर आहे, या म्हणलं त्यांनी. आता ठीक आहे ना, मी आत्ताच पोराला विचारलं, त्याची काही हरकत नाही म्हणे. तर मग पाहू आता, टाइम काढून जाऊ एक दिवस. ठीक आहे मग सुखदेव भाऊ, ठेवतो. पुरीवाल्याची काही हरकत नाही म्हणते बा. आता बोलवलं त्यांनी, कसं मग कोण्या दिवशी जायचं सांगा. आता एक कापसाचा वेचा राहिला, तेवढा एक कापसाचा वेचा करून घेऊ. तर पुढील एपिसोड बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, आणि माझं काय होते काय नाही, पुढं सुधारिक होते की नाही हे बघण्यासाठी सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.